दर्शन बांदेकर, तर दुसऱ्या बाजूला एका जीवदानाच्या साह्याने खेळणारा गॉडविन. यावेळेस दर्शनची बॅट जर तळपली तर निश्चितपणे धावसंख्या 50 पूर्ण करायला वेळ होणार नाही. दर्शन बॅट मधून आलेला मोठा षटकार हा आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितपणे पाहावं लागेल किती धावा निघतील या षटकामध्येचा पुढचा चेंडू असेल दर्शनसाठी. आणखी एक मोठा फटका, इनसाइड आउटचा फटका. बघता बघता चेंडू होतो फरार, दूर दूर दूर, सर्व दूर. लांब लचक षटकार, कव्हर मध्ये मारलेला सगळ्यात लांब लचक षटकार दर्शनच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. एक फटका पाहायला मिळाला काऊ कॉर्नरला, तर दुसरा पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुढचा चेंडू असेल यावेळेस. आणखी एक मोठा फटका, मात्र यावेळी झेल होईल का? मात्र बघता बघता षटकारांची हॅट्रिक होताना आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितपणे हलक्या हाताने फ्लिक केलं होतं आणि चेंडू झाला फरार 6 धावांसाठी. म्हणायचं होतं डीप स्क्वेअर लेगला, पण चेंडू फरार झाला लॉंग ऑनला. तर पुढचा चेंडू असेल नेव्हिल गोन्झाल्विस. यावेळी आणखी एक मोठा फटका, बघता बघता चौथा षटकार असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज नेव्हिल. यावेळेस दूर 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 दूर, सर्व दूर, 5वा षटकार. आणि ते 5 षटकार तुम्ही मारता आणि शेवटचा चेंडू प्लेड करता, हा विषय इथेच बंद करावा. पाहूयात शेवटचा चेंडू असेल नेव्हिल याचा. हलक्या हाताने पटवलाय एका धावेसाठी. हा चेंडू देखील षटकार मारू शकला असता, मात्र दर्शनने दिलेला हा सन्मान निश्चितपणे एक धाव घेऊन जाते. या षटकामध्ये तब्बल 31 धावांची लयलूट